विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतो आहोत। यापूर्वी आपण मॅथ फर्स्ट मधील फर्स्ट चॅप्टर जे आहे अँगल आणि इट्स मेजरमेंट हे संपवलेलं आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण मॅथ सेकंडच्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। याचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर्स। हे कॉम्प्लेक्स नंबर जे आहे हा वर्ड तुमच्यासाठी परिचयाचा नाही, हा नवीन आहे, परंतु याच्याशी निगडीत थोडंसं बेसिक तुम्ही शिकलेला आहात। बिफोर वी स्टार्ट व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर, आपल्याला थोडंसं बेसिक जे आहे ते 10th स्टँडर्डचं पाहायचं आहे। तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचं चॅप्टर होतं, मी तुम्हाला हळूवार त्या विषयाकडे देतोय। सो थोडंसं विषयांतर करून आधीचा जो भाग तुम्ही शिकलेला आहात 10th स्टँडर्डला त्याच्याबद्दल आपण बोलूया। तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर पाहिला, त्यात फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आणि एक फॉर्म्युला मेथड पाहिलेली होती। त्यात तुम्ही एक फॉर्म्युला पाहिला होता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठीचा, तो होता -x - b + or - स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac अपॉन ट्वाइस x असा तो फॉर्म्युला होता। हा जो फॉर्म्युला तुम्ही पाहिलेला आहे याच्यातली एक व्हॅल्यू जी आहे दिसते आहे तिला तुम्ही डिस्क्रिमिनंट म्हणायचे b² - 4ac, आणि ह्या व्हॅल्यूच्या ज्या तिघी व्हॅल्यू आहेत त्यांची तीन प्रकारात ह्या व्हॅल्यूचं नेचर होतं। यात ग्रेटर दॅन 0, इक्वल टू 0 किंवा लेस दॅन 0 असे तीन प्रकार तुम्ही पाहिले। म्हणजे नेचर ऑफ रूट्स तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेले होते। त्याचं नेचर जे आहे रूटचं ते कशावरती डिपेंड आहे, तर त्या रूटच्या आत जी व्हॅल्यू आहे त्याच्यावरती डिपेंडिंग होतं। ज्यावेळेला ते असं होतं ग्रेटर दॅन 0 त्यावेळेला रूट्स जे आहेत ते रिअल अँड डिस्टिंक्ट मिळत होते। ज्यावेळेला b² - 4ac इक्वल टू 0 येत होता त्यावेळेला त्याचे रूट्स जे आहेत ते रिअल अँड इक्वल येत होते। परंतु ज्या वेळेला b² - 4ac लेस दॅन 0 यायचा अशा वेळेला मात्र तुम्ही फक्त एवढंच म्हटलंय नॉट रिअल। पण हे दोन जे प्रकार आहेत ते आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहोत, ते पाहत आलेलो आहोत। आपल्याला माहिती आहे की त्यांचे जे रिअल नंबर्स आहेत याच्यामध्ये त्याचे व्हॅल्यूज मिळतात, रूट्स मिळतात। रिअल नंबर, इंटिजर्स, कॉम्पोजिट नंबर, प्राईम नंबर असे बरेचसे आपले ओळखीचे नंबर्स तुम्ही शिकलेला आहात, जे तुम्ही नेहमी वापरलेले आहे। नॅचरल नंबर आहे, होल नंबर आहे, सेट म्हणजे तुम्ही हा प्रकार 9th स्टँडर्डला पाहिलेला आहे। परंतु हा तुमच्यासाठी नवीन आहे कॉम्प्लेक्स नंबर। पण कॉम्प्लेक्स नंबर शिकण्याच्या आधी आपल्याला काही बेसिक अजून गोष्टी शिकणं गरजेचं आहे। त्यात आता मी तुम्हाला जस्ट जे सांगितलं की ही जी व्हॅल्यू आहे b² - 4ac ही जेव्हा लेस दॅन 0 येत होती त्याला आपण त्याचे रूट्स फाइंड आउट करणं सोडून दिलेलं होतं। पुढे आपण त्याला डायरेक्ट म्हणायचो की नॉट रिअल, त्याचे रूट्स जे आहेत ते रिअल नाहीत असं म्हटलं जायचं। मग ते रिअल नाही तर मग कुठले येतील, तर ऑफकोर्स ते जे आहेत ते कॉम्प्लेक्स नंबर मध्ये येत होते। म्हणून आपण या नंबरच्या पलीकडे जगातला सगळ्यात मोठा सेट जो आहे तो रिअल नंबरचा सेट म्हटला जातो। पण याच्या पलीकडे जाऊन आपण नवीन नंबर या ठिकाणी शोधतो आहोत, नवीन नंबरचा आपण स्टडी करणार आहोत आणि तोच नंबर असणार आहे कॉम्प्लेक्स नंबर। हे झालं आपलं बेसिकली सांगण्याची गोष्ट। थोडंसं मॅथमॅटिकल वेने जाऊया। आता इथे लेस दॅन 0 म्हटलं, याचा सरळ अर्थ काय होतं की ही जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह येईल। लेस दॅन 0चं मिनिंग आहे की त्या व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह येतील, म्हणजे स्क्वेअर रूटच्या आत जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह येणार आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर बेसिक व्हॅल्यू पासून सुरुवात केली तर -1, म्हणजे या स्क्वेअर रूटच्या आत मायनस साईन असलेल्या कुठल्याही नंबरचं आपण स्क्वेअर रूट काढू शकत नाही रिअल नंबर मध्ये। कारण आपल्याला माहिती आहे, जसं तुम्हाला एखादं उदाहरण घेतो, समजा x² + 1 = 0 दिला आहे आणि आपल्याला याचे रूट्स फाइंड आउट करायचे आहे। त्याचे रूट्स आपण डायरेक्टली फाइंड आउट करू नाही शकत। समजा आपण त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तर x² = काय येणार -1, आणि असा कोणताही आपल्याकडे नंबर अवेलेबल नाही की ज्या रिअल नंबरचा स्क्वेअर रूट जे आहे जो निगेटिव्ह असेल ते आपण फाइंड आउट करू शकत नाही। फाइंड आउट करू शकत असू पण ते रिअल नंबर मध्ये येत नाही। मग ते येतं कोणत्या नंबर मध्ये, तर त्या नंबरला म्हटलं जातं इमॅजिनरी नंबर। म्हणजे आपण जो स्टडी करणार आहोत कॉम्प्लेक्स नंबर त्याच्या पूर्वी आपल्याला इमॅजिनरी नंबर माहिती असणं गरजेचं आहे। इमॅजिनरी नंबर कोणाला म्हणणार आपण, की ज्या नंबरच्या स्क्वेअर रूटच्या आत जे आहे मायनस साईन असेल, म्हणजे स्क्वेअर रूट आपण निगेटिव्ह साईन असलेल्या नंबरचे काढत असतो, अशा प्रकारचे जे नंबर्स आहेत त्या नंबर्सला आपण म्हणणार आहोत इमॅजिनरी नंबर। तो इमॅजिन केलेला नंबर आहे, इमॅजिनरी नंबर आहे, आणि त्याला जनरल जो फॉर्म आहे, जो सुरुवात आपण त्याची करतोय तो आहे √-1। मग हा नंबर जो आहे √-1 असू शकतो, √-4 असू शकतो, √-9 असू शकतो। त्याला आपण सिम्प्लिफाय केल्यावरती हा 3 √-1 हा 2 √-1 आणि हा 3
-1 या स्वरूपात त्याला लिहिता येणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर या नंबर जे आहे त्याच्या आत -1 प्रत्येक ठिकाणी येतोच आहे, म्हणून आपण जनरल म्हणून -1 या ठिकाणी कन्सिडर करतो. पण त्याही नंबरला आपण सिम्प्लिफाय करताना फॉर एक्झाम्पल √10 जरी असला -10 तरी पण त्याला आपण याला √10 आणि मल्टिप्लाय बाय √-1 याचं ठीक आहे आपण काढू शकतो, आपल्याला लॉग टेबल मध्ये याची व्हॅल्यू मिळून जाते. परंतु √-1 जो आहे तो आपल्या रिअल नंबर मध्ये मिळत नाही, म्हणजे आपण प्रत्येक नंबर जो आहे तो इमॅजिनरी नंबर मध्ये कन्वर्ट करू शकतो. अशा पद्धतीचे जे नंबर्स असतात, या प्रकारचे जे नंबर आहेत, या प्रकारच्या नंबर्सना आपण इमॅजिनरी नंबर असं म्हणणार आहोत. आणि ह्या नंबरचा सिम्बॉल जो आहे √-1 याच्यासाठी आपण आय वापरणार आहोत. आय फॉर इमॅजिनरी नंबर, म्हणजे आपण √-1 याला आय म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल जसं मी यांचं स्क्वेअर रूट काढलेलं आहे, आता याला जर आपल्याला लिहायचं असणार तर हा 2i असं लिहिता येईल, म्हणजे √-4 हा 2i या स्वरूपात लिहिता येईल. जसं की √-9 आहे, याला आपल्याला लिहिता येणार आहे 3i, म्हणजे आपण √-1 ऐवजी या ठिकाणी आता आय हा सिम्बॉल यूज करणार आहोत. म्हणजे अशा प्रकारच्या नंबर्सला आपण म्हणणार आहोत इमॅजिनरी नंबर. बाकी आपल्याकडे रिअल नंबर आहेच, आणि या दोघीही नंबरची ऍडिशन आपण ज्याला करतो, जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे इमॅजिनरी नंबर समजा हा bi आहे आणि रिअल नंबर समजा a आहे, त्या दोघींची ज्यावेळेला आपण सम करून एक नवीन नंबर तयार होतो, त्या नंबरला आपण म्हणणार आहोत कॉम्प्लेक्स नंबर, आणि तो झेडने दाखवला जातो. कॉम्प्लेक्स नंबर पर्यंत आपण आलेलो आहोत कशा पद्धतीने, तर आपल्याला सुरुवातीला माहिती पाहिजे व्हॉट इज इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबर तुम्हाला मी इथून जे आहे बेसिकली तो √-1 जो आहे त्याला आपण इमॅजिनरी नंबर म्हणणार आहोत, किंवा √च्या आत जर <0 ची व्हॅल्यू येत असते तर अशा वेळेला त्या नंबरला आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो. आणि रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर यांचा मिळून जो नंबर बनतो त्याला आपण म्हणणार आहोत कॉम्प्लेक्स नंबर. अशा पद्धतीने ही जे नंबर्स आहेत त्यापैकी हा जो भाग आहे ए, याला रिअल पार्ट ऑफ झेड म्हणतात, याला इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड म्हटलं जातं, आणि ते सिम्बॉलिकली असं दाखवलं जातं. म्हणजे हा रिअल पार्ट ऑफ झेड, हा इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड, या प्रकारचे. याला लागून असलेलं बरंचसं बेसिक आहे, किंवा याच्या ज्या ऍडिशन आहेत, सबट्रॅक्शन आहेत, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, या सगळ्या गोष्टींचा स्टडी आपल्याला नवीन नंबर असल्या कारणामुळे करायला लागणार आहे. सगळ्या गोष्टी नव्याने आपल्याला शिकाव्या लागणार आहेत, त्या रिलेटेड टू कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा डिनोट करताना आपण जनरली a+bi या स्वरूपात करतो, म्हणजे ती ऍडिशन करणं, सबट्रॅक्शन करणं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यात बघायच्या आहेत. हे सगळं आपण स्टेप बाय स्टेपने एका रायटिंग मध्ये व्यवस्थितपणे बघूया. थोडं डिटेल मध्ये बघूया. बघा, इमॅजिनरी नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ द फॉर्म bi या फॉर्म मध्ये जो आहे वेअर, त्यात bi मध्ये काय काय बघा, b बिलॉंग्स टू r म्हणजे तो रिअल नंबर असेल, b नॉट इक्वल टू 0 तो नॉट इक्वल टू 0 झाला तर ही संपूर्ण टर्म 0 होईल, म्हणजे तो रिअल नंबर होऊन जाईल. i इज इक्वल टू √-1 असला पाहिजे. इज कॉल्ड अँड, इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ह्या, इज कॉल्ड अँड इमॅजिनरी नंबर, त्याला आपण इमॅजिनरी नंबर असं म्हणणार आहोत. त्यानंतर बघा एक फॉर एक्झाम्पल घेऊया, जसं मी तुम्हाला आता मागच्या याच्यामध्ये सांगितलं की √-4 इज इक्वल टू 2i या ठिकाणी आपण लिहिता येईल. 4चं स्क्वेअर रूट काढला आणि √-1 जे उरतं आहे त्यावेळी आपण i घेतला, किंवा -3i एक्सेट्रा असे जे नंबर्स आहेत त्यांना आपण इमॅजिनरी नंबर म्हणणार आहोत. याला लागून काही बेसिक जे आहेत, आता लगेच काही आपले कन्सेप्ट जे आहेत जे आपल्या अल्जेब्रा ऑफ मॅथ मध्ये येतात, रिअल नंबर मध्ये पण असतात, तेच इथे पण काही ठिकाणी लागू होतात. तर i × 0 म्हणजे एनी नंबर मल्टिप्लाय बाय 0 इज इक्वल टू 0 असणार आहे. i इक्वल टू √-1 आहे. a बिलॉंग्स टू r असेल, देन √-a² इज इक्वल टू +or- आपण जसं स्क्वेअर रूट काढताना प्लस मायनस साईन घेतो रिअल नंबरचं, तसं इथे देखील प्लस मायनस साईन ai असणार आहे. इफ a b बिलॉंग्स टू r हे रिअल नंबर असतील आणि ai इक्वल टू bi असेल, म्हणजे दोघींचे इमॅजिनरी पार्ट जे आहेत त्यावेळेला आपण डायरेक्टली इक्वल लिहू शकतो. जर असे दोन इमॅजिनरी नंबर इक्वल असतील तर त्यांची कोएफिशियंट्स आपण इक्वल करून लिहू शकतो. पुढे त्याची डेफिनेशन बघूया कॉम्प्लेक्स नंबरची, तर ती आहे अ नंबर ऑफ द फॉर्म. या फॉर्म मध्ये जो नंबर आहे जे तुम्हाला मागे सांगितलं a+ib, where a b belongs to r and i is equal to √-1, म्हणजेच i² इज इक्वल टू -1 असेल. जेव्हा तुम्ही स्क्वेअर करा दोन्ही साईडला त्यावेळेला त्याला आपण म्हणणार आहोत कॉम्प्लेक्स नंबर. आता युजली हा जो आहे तो झेडने डिनोट केला जातो, म्हणजे z इज इक्वल टू a+ib असं आपल्याला लिहिता येणार आहे. त्यात हा जो पहिला पार्ट आहे a इज कॉल्ड रिअल पार्ट ऑफ झेड, त्याला r ऑफ झेड असं दाखवलं जातं, म्हणजे रिअल पार्ट ऑफ झेड किंवा r ऑफ झेड असं लिहिलं जातं, आणि त्याला आपण म्हणणार आहोत रिअल पार्ट ऑफ झेड. तसा b जो आहे त्याला आपण म्हणणार आहोत इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड, आणि त्याला आय एम ऑफ झेड किंवा इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड त्याला असं लिहिलं जातं, किंवा आय ऑफ झेड असं लिहिलं जातं. त्यात मग हा जो सेट आहे कॉम्प्लेक्स नंबरचा त्याला आपण कॅपिटल C या अक्षराने दाखवतो. जसं रिअल नंबरला r ने दाखवतो, नॅचरल नंबरला n ने दाखवतो, इंटिजरला i ने दाखवतो,
किंवा झेडने, तसं इथे हा जो सी आहे हा आपण कॉम्प्लेक्स नंबरसाठी दाखवतो आणि तो सेट जो आहे तो असा आपल्याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहिता येतो. ए प्लस आय बी सच दॅट ए बी बिलॉंग्स टू आर अँड आय इज इक्वल टू √-1 या स्वरूपात आपला जो सेट असणार होता. याच्यात हा रिअल सेट पेक्षा सुद्धा मोठा सेट हा होऊन जातो. तर झेड इज इक्वल टू 0 प्लस आय बी आणि हा फक्त आय बी असेल म्हणजे त्याचा रिअल पार्ट जर 0 असेल तर अशाला त्याला आपण प्युअरली इमॅजिनरी नंबर असं म्हणणार आहोत. ज्यावेळेचा रिअल पार्ट 0 असेल त्यावेळेला, आणि जर त्याचा इमॅजिनरी पार्ट जो आहे तो जर 0 असेल तर अशा वेळेला आपण प्युअरली रिअल नंबर असं म्हणणार आहोत. त्यानंतर 0 प्लस 0 आय आहे म्हणजे फक्त 0 असेल तर हा 0 तर रिअल नंबर मध्ये पण आहे आणि त्याला 0 कॉम्प्लेक्स नंबर पण म्हटलं जातं. म्हणजे त्याला आपण प्रत्येक 0ला आपण 0 प्लस आय 0 आय या स्वरूपात लिहू शकतो. म्हणजे आपण या 0ला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये पण त्याला लिहिता येतं, म्हणून आपण त्याला 0 कॉम्प्लेक्स नंबर असं म्हणतो. आणि आर हा जो आहे हा सबसेटचा सिम्बॉल आहे. आर इज अ सबसेट ऑफ सी, कारण हा सी आता सगळ्यात मोठा सेट होऊन जाईल. आर बिलॉंग्स टू सी, कारण रिअलचा जो नंबरचा सेट आहे तो जगातला सगळ्यात मोठा सेट जरी असला म्हणजे आहेच तो ऍक्च्युली, कारण हे जे आहे ते कॉम्प्लेक्स नंबर हा इमॅजिन केलेला नंबरच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणून आरचा तो सबसेट झाला. परंतु आता अशा वेळेला जर आपण कॉम्प्लेक्स नंबर शिकत असतो तर आर पेक्षा सुद्धा मोठा सेट जो आहे तो कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे. यानंतर आपण त्याच्या अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जसं आपण बघणार आहोत की इक्वॅलिटी ऑफ टू व्हेक्टर्स म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबर जर इक्वल आपल्याला दाखवायचे असतील तर आपण अशा वेळेला समजा ए प्लस आय बी इज इक्वल टू सी प्लस आय डी आहे, तर हे तेव्हा शक्य आहे ज्या वेळेला त्याचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हे दोन्ही इक्वल असतील. म्हणजे ए इज इक्वल टू समजा सी असेल आणि बी इज इक्वल टू डी असेल तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो की हे जो दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत ते इक्वल आहे. ही त्याची इक्वॅलिटी झाली, इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. तसंच समजा स्केलर मल्टिप्लिकेशन असेल किंवा ऍडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बेसिकली आपल्या नियमानुसारच आहेत. रिअल पार्टची वेगळी सम, रिअल पार्टची आणि इमॅजिनरी पार्टची वेगळी सम असं ज्या पद्धतीने आपण ते पाहणार आहोत. त्यापूर्वी बघा कॉन्जुगेट हा प्रकार आहे. आपल्याला जर कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट बघायचा असेल, काढायचा असेल तर समजा झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी आहे, तर त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट जो आहे किंवा त्याला कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो कसा मिळतो, तर त्याला सिम्बॉलिकली झेड बार असं दाखवलं जातं आणि इथे त्याला ए मायनस आय बी म्हणजे जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याची ऑपोजिट साईन घ्यावी लागते. जसं की फॉर एक्झाम्पल 3 प्लस आय बी आय 2 आय असेल तर याचा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट जो आहे किंवा कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो 3 मायनस 2 आय असा लिहिता येईल. तेच जर समजा फक्त मायनस आय आहे आणि याचा आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर कॉन्जुगेट काढायचा किंवा कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काढायचा आहे तर तो झेड बार जो आहे तो तुम्हाला फक्त आय असं लिहायला लागणार. म्हणजे फक्त आपण साईन चेंज करतो. अजून एखादा एक्झाम्पल घ्यायचं असेल तर समजा एखादा नंबर असा दिला आहे 1 मायनस 2 आय, तर याचा जर आपल्याला कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काढायचा असणार तर आपण अशा 1 प्लस 2 आय असं लिहिणार आहोत. म्हणजे आपण फक्त इमॅजिनरी पार्ट जो आहे त्याची जी साईन आहे ती ऑपोजिट घेणार आहोत. मायनस असेल तर प्लस किंवा प्लस असेल तर मायनस. रिअल पार्टची साईन जी आहे ती बदलायची नाही. रिअल पार्ट जसा असेल तसाच त्याला ठेवावा लागतो. अशा पद्धतीने आपण त्या नंबरचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काढू शकतो. जर ऍडिशन काढायची आहे, आता समजा इथे ए प्लस आय बी आणि प्लस सी प्लस आय डी या प्रकारे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत. समजा हा Z1 मानला, हा Z2 मानला, तर यांची आपल्याला ऍडिशन करायची असेल तर आपण त्यांच्या रिअल पार्टची ऍडिशन करणार. तर रिअल पार्ट आहे ए प्लस सी प्लस आणि हे बी आणि डी यांच्यामध्ये आय कॉमन निघतोय, तर बी प्लस डी आणि इंटू आय हा, म्हणजे आपण रिअल पार्टची ऍडिशन करून घेतो आणि इमॅजिनरी पार्टची वेगळी ऍडिशन करून त्याला आय मल्टिप्लाय करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला ऍडिशन करता येईल. एक्झॅक्टली सेम वे आपण सबस्ट्रॅक्शन देखील करू शकतो. तसंच आपण प्रॉडक्ट देखील घेऊ शकतो. समजा ए प्लस आय बी त्याला मल्टिप्लाय आपण सी प्लस आय डी करत असू तर अशा वेळेला ए इंटू सी हा प्लस ए इंटू डी आय नंतर हा याला मल्टिप्लाय केला तर बी इंटू सी आय नंतर याने याला मल्टिप्लाय केलं तर प्लस बी इंटू डी इंटू हा आय स्क्वेअर होईल. आय इंटू आय केल्यानंतर हा एसी होईल आणि हा जो दिसतोय बी डी स्क्वेअरला मायनस बी डी लिहिता येईल, कारण आपल्याकडे जर √-1 इज इक्वल टू आय आहे तर स्क्वेअरिंग केल्यानंतर आय स्क्वेअर इक्वल टू तुम्हाला -1 मिळतो. म्हणजे मी आय स्क्वेअर ऐवजी -1 इथे ठेवला आहे. तुम्हाला या पद्धतीने ऍडिशन सबट्रॅक्शन करता येते. आणि ते याच्यातनं आय जो आहे तो कॉमन निघतोय, हा परत आपल्याला त्या फॉर्म मध्ये लिहिता येतो. म्हणजे प्रत्येक
कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट हा सुद्धा आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर मध्येच कन्वर्ट करायला लागतो किंवा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये मिळतो. जसं रिअल नंबरचा प्रोडक्ट रिअल नंबर मध्ये मिळतो तसं इथे एक्झॅक्टली सेम वे डिव्हिजनचं देखील आहे. सी प्लस आय डी डिवाइड करतो आपण अशा वेळेला याच्या कॉन्जुगेटने त्याला मल्टिप्लाय करतो कॉम्प्लेक्स नंबरच्या कॉन्जुगेटने. म्हणजे इथे सी मायनस आय डी ने मल्टिप्लाय आणि डिवाइड आपण अशा वेळेला करतो. हे सगळं शॉर्टली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण डिटेलमध्ये लिहून घेणार आहोत. इथे असं या दोघींचा प्रोडक्ट घ्यायचा, या दोघींचा प्रोडक्ट घ्यायचा, सिम्प्लिफाय करायचं. तुम्हाला अपॉनला बरोबर कॉन्जुगेट नंबर ऐवजी रिअल नंबर मिळून जातो आणि सिम्प्लिफाय केलं की तुम्हाला तो नंबर जो परत एकदा ए प्लस आय बी या फॉर्म मध्ये लिहिता येतो. म्हणजे आपल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये त्याला कन्वर्ट करता येतो. म्हणजे डिव्हिजन सुद्धा आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर मध्येच मिळते. हे त्याचे बेसिक अल्जेब्रा आहे, त्याच्या प्रॉपर्टीज पण आहेत, ते आपण डिटेलमध्ये जे आहे ते राईट. अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स ज्यामध्ये इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स सुरुवातीला बघूया. फर्स्ट, टू कॉम्प्लेक्स नंबर्स Z1 इज इक्वल टू ए प्लस आय बी अँड Z2 इक्वल टू सी प्लस आय डी असे दोन आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर जर समजा दिलेले असतील, आर सेट टू बी इक्वल, ते इक्वल आहेत आपण केव्हा म्हणू शकतो जेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग रिअल आणि इमॅजिनरी पार्ट जे आहे ते सुद्धा इक्वल असतील. जसं की बघा ए प्लस आय बी इज इक्वल टू सी प्लस आय डी हे तेव्हा शक्य आहे जेव्हा त्याचा रिअल पार्ट म्हणजे ए इज इक्वल टू सी असेल आणि बी इक्वल टू डी असेल. हे डिटेलमध्ये आपण तेव्हा पाहिले, आता फक्त रायटिंग मध्ये आपण पाहत आहोत. तर हे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, त्याचा कॉन्जुगेट आपल्याला काढायचा असेल कॉम्प्लेक्स नंबरचा, तर तो काढायचा असेल तर समजा झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी दिलेला आहे, त्यावेळेला त्याच्या फक्त जी इमॅजिनरी पार्ट आहे त्याची साईन आपण चेंज करतो किंवा अपोजिट करतो. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, अशा वेळेला आपण त्याला म्हणणार आहोत कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स नंबरचा. आणि इथे त्याला झेड बार दाखवलं जातं. झेड बार इज इक्वल टू ए मायनस आय बी. त्याच्या हेडवरती हा एक छोटीशी आपण सेगमेंट काढतो. पुढे त्याच्या प्रॉपर्टीज बघूयात. प्रॉपर्टीज ऑफ झेड बार. आता याचा परत आपण कॉम्प्लेक्स काढला, कॉन्जुगेट काढला, तर परत आपल्याला ए प्लस आय बी मिळेल. म्हणजेच स्वतः कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट जो आहे तो स्वतःच नंबर येतो झेड. शिवाय जर समजा झेड इक्वल टू झेड बार असेल म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट जर इक्वल असेल तर अशाला तो प्युअरली रिअल नंबर असला पाहिजे, तरच ते शक्य आहे. किंवा झेड इज इक्वल टू मायनस झेड बार असेल म्हणजेच कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटचा मायनस मिळत असेल तर अशा वेळेला झेड जो आहे तो प्युअरली इमेजनरी असणार आहे. म्हणजेच कॉम्प्लेक्सचा कॉन्जुगेट जो आहे तो निगेटिव्ह येत असेल तर. नंतर ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, आपल्याला ऍडिशन बघायची आहे. आता तिसऱ्यामध्ये आपण ऍडिशन बघतो. तर Z1 हा मानला ए प्लस आय बी, Z2 हा मानला सी प्लस आय डी. तर आपण Z1 प्लस Z2 सम नेहमीप्रमाणे करू शकतो आणि त्यांचे रिअल पार्ट जे ते जवळ आणायचे. रिअल पार्ट ए प्लस सी आणि इमॅजिनरी पार्ट यांची बेरीज करायची आणि आय आपण कॉमन काढलेला आहे. तसेच याचे देखील प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज ऑफ ऍडिशन, समजा Z1, Z2 आणि Z3 आपण बिलॉंग्स टू सी घेतले म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये ते इलेमेंट्स आहेत असं आपण जर मानलं तर Z1 प्लस Z2 इक्वल टू Z2 प्लस Z1 या लॉला आपण कॉम्युटेटिव्ह लॉ म्हणतो. म्हणजे जसं की 2 प्लस 3 इक्वल टू 5, 3 प्लस 2 इज इक्वल टू 5. म्हणजे आपण जरी त्यांची ऑर्डर चेंज केली तरी पण आपल्याला सम जी आहे ती सेमच मिळते. हाच रूल या नवीन नंबर मध्ये पण लागू होतो. Z1 प्लस Z2 इक्वल टू Z2 प्लस Z1. शिवाय 3 नंबरचे आपण ऍडिशन करत असू तर नंतरच्या 2 मध्ये आपण पहिला ऍड केला काय किंवा आधीच्या 2ची ऍडिशन करून तिसरा त्याच्यात ऍड केला काय तरीही आपल्याला सेम नंबर मिळतो. ती प्रॉपर्टी असते असोसिएटिव्ह. त्यानंतर Z1 प्लस 0 कुठल्याही नंबर मध्ये जर आपण 0 ऍड केला तरी आपल्याला तोच नंबर मिळतो. ही असते आयडेंटिटी प्रॉपर्टी जी या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये सुद्धा लागू होते. नंतर Z प्लस Z बार इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ रिअल पार्ट ऑफ Z. याला तुम्ही चेक आउट करू शकता. झेड आपण मानला, झेड बार मानला, तसं समजा फॉर एक्झाम्पल हा झेड आहे, हा झेड बार आहे, तर याच्यातली ही प्लस आणि मायनस साईन कॅन्सल होईल आणि हा ए प्लस ए जो आहे तो ट्वाइस ए म्हणजे ट्वाइस रिअल पार्ट ऑफ झेड थोडक्यात. तर झेड प्लस झेड बार इज इक्वल टू 2 रिअल पार्ट ऑफ झेड आपल्याला मिळतं. तसंच Z1 प्लस Z2 या संपूर्ण याचा आपण कॉन्जुगेट घेतला बार वरती, म्हणजे आपण ऍडिशन आधी केली आणि नंतर त्याचा कॉन्जुगेट काढला तरी देखील, किंवा दोघांचे सेपरेट कॉन्जुगेट काढून मग त्याची ऍडिशन केली तरी सुद्धा आपल्याला सेम आन्सर मिळतं. या त्या प्रॉपर्टीचं मिनिंग आहे. पुढचं फोर्थ बघा स्केलर मल्टिप्लिकेशन. समजा Z इज इक्वल टू ए प्लस आय बी आहे आणि हा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे त्याच्यात प्रत्येक रिअल नंबर आपण के जो आहे त्याच्यात त्याला मल्टिप्लाय केलं. समजा मी झेडला के ने मल्टिप्लाय करतोय, तसं मला प्रत्येकाला पण याला मल्टिप्लाय करता येतं. म्हणजे मी त्याच्या रिअल पार्टला आणि इमॅजिनरी पार्टला सुद्धा त्याच के ने मल्टिप्लाय करू शकतो आणि तरी प्रॉपर्टी जी आहे ती होल्ड होते. म्हणजे याचा अर्थ आपण तरीही कुठल्याही प्रकारच्या याच्यावरती इक्वेशनवरती किंवा त्या दिलेल्या एक्सप्रेशनवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही, ते बॅलन्स राहतं. हा त्या स्केलर मल्टिप्लिकेशनचा मिनिंग आहे.
म्हणजे 0 मल्टिप्लाय बाय झेड, 0 मल्टिप्लाय बाय ए प्लस आय बी, म्हणजे 0 प्लस 0 आहे, कारण हा 0 होईल, हा 0 होईल, तर तो ऑफकोर्स पूर्णच कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो 0 होईल. म्हणजे कुठल्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केले असता आपल्याला आन्सर जसं 0 मिळतो तोच रूल कॉम्प्लेक्स नंबर मध्ये सुद्धा लागू होतोय. नंतर सबस्ट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. आपण दोन नंबर्सची जशी ऍडिशन केली तशीच आपण इथे सबस्ट्रॅक्शन सुद्धा करू शकतो. त्याच वेळी रिअल पार्ट त्याचे वेगळे वेगळे लिहायचे आणि इमेजिनरी पार्ट वेगळा लिहायचा. जो रूल इथे लागू होता झेड मायनस झेड प्लस 0 2 टाइम्स ऑफ रिअल पार्ट ऑफ झेड, तोच याच्यामध्ये पण लागू होतोय. झेड मायनस झेड बार म्हणजे कॉन्ज्युगेट आणि इमेजिनरी सबस्ट्रॅक्शन केली तर 2 टाइम्स इमेजिनरी पार्ट आपल्याला मिळत आहे. आणि जसं आपण संपूर्ण याचं सबस्ट्रॅक्शन घेतल्यानंतर जर त्याचा कॉन्ज्युगेट काढला किंवा सेपरेटली कॉन्ज्युगेट काढून सबस्ट्रॅक्शन केलं तरीही आपल्याला सेम आन्सर मिळत आहे. अशा प्रकारच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट मध्ये सुद्धा लागू होतात. हा प्रकार आपण पहिला बाकी पुढे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. नेहमीप्रमाणे आपण जसं आता ऍडिशन पाहिली, सबस्ट्रॅक्शन पाहिली आहे, स्केलर मल्टिप्लिकेशन पाहिलं आहे, एक्झॅक्टली सेम वेने आपण इथे पाहतोय की Z1 ए प्लस आय डी घेतला, Z2 सी प्लस आय डी घेतला तर आपल्याला कन्सिडर केला आपण दोघींचा प्रॉडक्ट, दोन्हीचा गुणाकार कन्सिडर केला तर पहिल्याला मल्टिप्लाय पहिल्याने दुसऱ्याने पहिल्याला दुसऱ्याने मल्टिप्लिकेशन केल्यावर तुम्ही जेव्हा सिम्प्लिफाय करणार म्हणजे जसं की या नंबरने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, या नंबरने या ब्रॅकेटला केलं, मध्ये मल्टिप्लाय केलं, सिम्प्लिफाय केलं, आयची टर्म जी आहे ज्या पण आयच्या टर्म्स होत्या त्या वेगळ्या घेतल्या, आय कॉमन निघाला म्हणजे आपला आय मिळाला आणि इथे आय स्क्वेअर जो आहे तो -1 असतो तो इथे ठेवला तर तो मायनस झाला. आणि ही टर्म आणि ही टर्म जी रिअल पार्ट आहे तो जवळ घेतला, इमेजिनरी पार्ट जवळ घेतला तर ऑफकोर्स आपल्याला दोघींचा प्रॉडक्ट जो आहे तो रिअल आणि इमेजिनरी पार्ट अशा दोन वेगळ्या यांच्यामध्ये मिळतो. म्हणजे याचा अर्थ प्रॉडक्ट सुद्धा जो आहे तो कॉम्प्लेक्स नंबरच मिळणार आहे, हा त्याचा मिनिंग आहे. त्याच्या प्रॉपर्टी आहेत जसे ऍडिशनच्या आहेत, सबस्ट्रॅक्शनच्या आहेत, तसेच मल्टिप्लिकेशनच्या पण प्रॉपर्टीज आहेत. हा जो कम्युनिटी लॉ आहे तो इथे सुद्धा होल्ड होतोय. आपण 3 दुणे 6 आणि बेत्रिक 6 जसं आपण प्रॉडक्ट जो आहे तो कम्युटेटिव्ह आहे आपल्या रिअल नंबरमध्ये, तसंच कॉम्प्लेक्स नंबरमध्ये सुद्धा आपण जर त्यांची ऑर्डर बदलली Z1 इंटू Z2 किंवा Z2 इंटू Z1 तरी पण आपल्याला प्रॉडक्ट जो आहे तो सेम मिळतो. तसंच 3 यांचा पण आहे, त्याला आपण असोसिएटिव्ह लॉ असं म्हणतो. इथे देखील जर आधी दोघींचा प्रॉडक्ट घेतला तिसरा त्याला मल्टिप्लाय केला किंवा आधी दोघांचा प्रॉडक्ट घेतला नंतरच्या आणि पहिल्याने मल्टिप्लाय केला तरी सुद्धा आपल्याला सेम प्रॉडक्ट मिळतो. किंवा कॉम्प्लेक्स नंबरला जर 1 ने मल्टिप्लाय केलं किंवा 1 ला कॉम्प्लेक्स नंबरने मल्टिप्लाय केलं तर तो कॉम्प्लेक्स नंबरच आपल्याला आन्सर मिळतं. हे आहे आयडेंटिटी लॉ, याला म्हटलं जातं. त्यानंतर Z1 इंटू Z2 या संपूर्ण याचा जर आपण कॉन्ज्युगेट घेतला म्हणजे बार आपण दिसतो तर त्याला सेपरेटली बार घेऊन जरी प्रॉडक्ट घेतला तरी सुद्धा आपल्याला सेम आन्सर मिळतो. शिवाय Z इज इक्वल टू ए प्लस आय बी असेल तर झेड आणि झेड बार म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट यांचा जो प्रॉडक्ट आहे तो आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असा मिळतो. जर याच्यामध्ये झेड इक्वल टू ए प्लस आय बी असेल तर अगदी इझी आहे, कारण ए प्लस आय बी आणि ए मायनस आय बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय केल्यावरती तो मायनस मायनसचा प्रॉडक्ट प्लस होईल, कारण आय स्क्वेअर जो आहे तो मायनस वन होतो, त्यामुळे तो प्लस होईल आणि फायनली आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मिळणार आहे. पुढे पॉवर ऑफ आय बघूया. जसं प्रॉडक्ट आपण पाहतोय तर आय मल्टिप्लाय बाय आय असा किती वेळा करतो. आय रेस टू पॉवर जर 100 असेल, आय रेस टू पॉवर 1000 असेल तर आपण तरीही त्याचा आन्सर कसं काढू शकतो. आपल्याला एवढं माहिती आहे की आय स्क्वेअर हा मायनस मध्ये येतो, आय क्यूबला आपण जर काढायचं असेल तर तो मायनस आय त्याचा आन्सर आहे. म्हणजे आपण पहिले 4 जे आहेत ते इझिली काढू शकतो. आय स्क्वेअर, आय क्यूब, आय रेस टू 4 हे आपल्याला माहिती आहे. पण त्यांना अजून पॉवर जर वाढत असेल, इंडेक्स वाढत असेल तर ते कसं काढायचं. तर बघा, वी नो दॅट आय इज इक्वल टू अंडर -1, आय स्क्वेअर इज इक्वल टू -1, त्यामुळे येणार स्क्वेअरिंग केल्यानंतर आय क्यूब घेतला त्याला आय स्क्वेअर मल्टिप्लाय बाय आय होईल, आय स्क्वेअर मायनस वर येतो तो इथे आय येईल आणि शेवटी फायनली तुम्हाला आय क्यूब जो आहे तो मायनस आय मिळतो आहे. तसंच आय रेस टू 4 जर काढायचं असेल तर आय क्यूब मल्टिप्लाय बाय आय करणार आपण. आय क्यूब आपण ऑलरेडी काढलेला आहे मायनस आय, तर हा तुम्हाला मिळतोय आय क्यूब, त्याला मल्टिप्लाय केला आय म्हणजे मायनस आय इंटू आय, हा केला तर मायनस आय स्क्वेअर आला आणि शेवटी आय स्क्वेअर म्हणजे -1 असतो, त्यानुसार ते -1 इंटू -1 केला तुम्हाला प्लस मिळतोय म्हणजे आय रेस टू 4 हा 1 मिळतो. म्हणजे आपल्याला 4च व्हॅल्यू मिळतात मॅक्झिमम. आयची पॉवर किती जरी असली, आपण इंडेक्स किती जरी घेतला आय रेस टू, तरी सुद्धा आपल्याला ऑलवेज ते आन्सर जे मिळणार आहे ते 4च टर्म्स मध्ये किंवा 4च आन्सर्स मध्ये मिळू शकतात. पॉसिबल 4च त्याच्या व्हॅल्यूज आहेत. त्या कोणत्या तर -1, -आय, 1 आणि आय याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरी कुठलीही व्हॅल्यू जी आहे ती मिळणार नाही. आयची जी रेस टू पॉवर आहे ती किती जरी असली तरी सुद्धा. जसं की बघा इन दिस वे, मग आपण इन दिस वे जर समजा इंडेक्स आपण n घेतला जो ग्रेटर दॅन 4 आहे
म्हणजे 4 पेक्षा मोठी पॉवर आपण कितीही घेत असू तर अशा वेळेला देन वी डिवाइड n बाय 4 आपण त्याला डिवाइड करूयात. आपल्याकडे एक लॉ आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हा इथे लॉ अप्लाय केला आहे. तिथं समजा भाज्य हा रेस टू पॉवर त्याचे आपण फॅक्टर्स पाडू शकतो. काहीतरी बाकी उरेल 4 ने मल्टिप्लाय केलं किंवा आपण त्याला 4 ने डिवाइड करतो म्हणजे इथे भागिले 4 ने करतोय म्हणून त्याला मल्टिप्लिकेशन जो डिवायझर येईल तो m असेल आणि रिमाइंडर जो आहे तो r असणार आहे. तर अशा वेळेला आपण त्याला कंटिन्यू करत गेलो म्हणजे m हा डिवायझर आला भाग दिल्यानंतर जे काही असेल आलेलं तर त्यानुसार त्याला जर आपण हे कॉन्स्टंट असेल तो त्याला सॉरी इथे कॉन्स्टंट असणार आहे. कॉन्स्टंट जो मिळेल आपल्याला m जर आपण कॉन्स्टंट घेतला 4 ने आपण डिवाइड करतो तो डिवायझर आहे आणि r हा रिमाइंडर आहे आणि हा डिव्हिडंट आहे. तर अशा वेळेला I/4n असेल I/4 जर 4n असेल तर अशा वेळेला काय करणार आहोत आपण I/4n ला 1 आन्सर त्याचा येईल डायरेक्ट कारण पूर्ण भाग जातोय म्हणजे रेस टू त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट मिळतो आहे 1. तसं इथे आपण पाहिलं I/4 आपल्याला 1 मिळतो तसं इथे रेस टू 4n गेला तुम्हाला 1 मिळणार आहे. 4n + 1 त्याला करायचं आहे म्हणजे इथे जोही नंबर असेल जसं फॉर एक्झाम्पल I/2 समजा 21 आहे तर हा 4 × 5 20 होईल 4 × 5 आणि +1 4 × 20 त्याला 4 ने भाग दिल्यावरती 5 भागाकार आलेला आहे आणि बाकी 1 उरलेली आहे रिमाइंडर. तर अशा वेळेला या नंबरला म्हणजे 21 हा एवढा मोठा वाटत असलेला नंबर हा शॉर्टमध्ये असा लिहिता आला आणि तो बरोबर या आपल्या साच्यामध्ये बसतोय म्हणजे 4n या स्वरूपात तो आला +1 च्या स्वरूपात आपण डायरेक्ट याचा आन्सर जे आहे ते I लिहू शकतो. म्हणजे आपल्याला या प्रकारे जे इंडेक्स जे आहेत हायेस्ट जरी असले तरी सुद्धा शॉर्टमध्ये आपल्याला डायरेक्टली त्याला लिहिता येणार आहे. जास्त मोठं कॅल्क्युलेशन न करता इझी वेने मिळेल. तसंच रेस टू 4n + 2 असेल तर -1 मिळेल आणि रेस टू 4n + 3 असेल तर -I मिळणार आहे. अशा आपल्या 4 आन्सरच्या व्यतिरिक्त 5वा आन्सर जे आहे ते मिळणार नाही I/2 किती जरी पॉवर असली तरी सुद्धा. नेक्स्ट 7 डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. जसं आपण ऍडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन पाहिलंय त्याच वेळेने आपण डिव्हिजन पण त्या 2 कॉम्प्लेक्स नंबरची करू शकतो आणि येणारं जे आन्सर आपल्याला मिळतं ते सुद्धा आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरच मिळणार आहे हे आपल्याला इथं पाहायचं आहे. तर Z1 = A + IB आहे Z2 = C + ID घेतलं तर दोन्हीचं डिव्हिजन घेतलं तर A + IB आपण C + ID घेतलं तर इथे अशा वेळेला आपण त्याच्या कॉन्जुगेटने त्याला मल्टिप्लाय डिवाइड करतो. म्हणजे लक्षात ठेवा आता केव्हाही कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन आपल्याला करायचं असेल तर अशा वेळेला जे काही आपल्याला दिसतं आहे त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट किंवा कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे इथे जी साईन दिसते आहे त्याची निगेटिव्ह साईन आपल्याला घ्यायची ते पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह घ्यायची आहे हे लक्षात ठेवा. या दोघींचा आपण प्रॉडक्ट घेऊ शकतो मग ते सिम्प्लिफाय आपण करत जाणार आहोत नेहमीप्रमाणे. जसं आपण एका प्रकार केला इथे हा सिम्प्लिफाय झाला मग त्याला आपण सेपरेट केला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट मध्ये. तसं इथे हा C + ID आहे या C - ID आहे ते A² - B² चा फॉर्म्युला तयार झाला इथे जो आपल्याकडे आहे A² - B² = A + B आणि A - B. जर असं असेल A + B - B आपण अशा वेळेला फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म स्क्वेअर घेतो ते इथे घेतोय आपण. हा C² - I² B² झाला आणि I² जो आहे तो आपल्याला माहिती आहे तो मायनस मध्ये येतो तर तो इथे मायनस केला आणि त्याला सेपरेट पण करून टाकले एक C + BD/C² + B² हा प्लस झाला कारण एकच आहे तिथे I² -1 ठेवून हा पॉझिटिव्ह झाला म्हणून C² + B² झाला आणि सेपरेट केला I ची काय व्हॅल्यू लिहिली आणि हा रिअल पार्ट आणि हा इमॅजिनरी पार्ट म्हणजे आपल्याला दोघींचे डिव्हिजन सुद्धा जे आहे ते सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर मिळता आहे. हा एक त्यातला स्वरूप आपण पाहिलंय डिव्हिजनचं सुद्धा. पुढे बघा प्रॉपर्टीज ऑफ डिव्हिजन. आता इथे बऱ्याच वेळेला काय होतं की 1 जर I येत असेल तर आपण त्याला असं ठेवत नाही मग आपल्याला शॉर्ट मध्ये त्याला डायरेक्टली -I लिहिता येणार. कसं काय तर 1/I आहे तर आपण त्याला I नेच मल्टिप्लाय डिवाइड केलं तर आपण एकाच नंबरने त्या दिलेल्या रेशोला डिवाइड करू शकतो मल्टिप्लाय करू शकतो कारण ते डिवाइड केल्यावरती भाग केल्यावरती 1 येतो आणि 1 हा प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय असतो म्हणजे तो आहेच प्रत्येक ठिकाणी त्यामुळे आपण त्याच्याऐवजी I/I लिहिला आहे. ते I × I तो -1 आपल्याला मिळतो I² आहे म्हणून मायनस याला दिली तुम्हाला 1/I म्हणजेच मिळाला -I. तसंच 1/A + IB असेल म्हणजे कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला एक त्याचा रेसिप्रोकल दिलेला असेल तर अशा वेळेला सुद्धा आपण त्याच्या कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. त्याच्यातून मल्टिप्लाय डिवाइड केलं तसं आपण इथे केलेलं आहे सेम वे. तर इथे A - IB येईल आणि हा दोघींचा प्रोडक्ट जो आहे A² + B² जसं आपण इथे C² + D² घेतला आहे त्याच पद्धतीने A² - B² चा फॉर्म्युला अप्लाय करू आणि मग शेवटी आपल्याला जे सेपरेट केल्यावर जे मिळतं आहे त्याला आपण 1/A + IB ला A/A² + B² आणि -B/A² + B² I अशा आपल्याला रिअल आणि इमॅजिनरी पार्ट मध्ये त्याला सेपरेटली लिहिता येणार आहे किंवा प्रेझेंट करता येणार आहे.
याच्यासह आपण आता हा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी थांबूया. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरच्या आधारावरती म्हणजे जेवढं पण आपण आता बेसिक त्याच्यातलं शिकलेलो आहोत त्याच्यावरती पुढची एक्सरसाइज जी आहे 4.1 तिला सुरुवात करणार आहोत.